नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आनन्दिवल्लभम्. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की त्यांनी ज्योतिषी त्यांना म्हटलं होतं आणि ज्योतिष्याला तो विचारतोय, म्हणजे भगवंतालाच तो विचारतोय, सद्गुरूंना विचारतोय की बाबा मला ह्या सगळ्यातनं कशी मुक्ती मिळेल. मला माझं हे जे सगळं जीवपणा आलेलं आहे त्या जीवपणाचे त्रासे यावया आपुलिया दशे, अशा पद्धतीने ते वर्णन त्यांनी केलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की हे आत्मस्वरूप जे आहे ते म्हणजे चांद आहे, चंद्र आहे, आणि त्या चंद्रानी स्वप्रकाशाचं लेणं घातलेलं आहे. आणि ते सुद्धा लेणं घातलेलं आहे म्हणजे तलम वस्त्र आपल्यावरती पांघरलंय, पण ते खूप झिरझिरीत असं वस्त्र आहे. ते एकेरी पांघरून काही होईना म्हणून दुहेरी पांघरलंय. दुहेरी म्हणजे द्वैतामध्ये आणलेलं आहे त्यांनी ते. अशा तऱ्हेने हे जीव शिव गुरु शिष्य शिवशक्ती हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे द्वैतामध्ये दोन भासतात, पण ते दोन नसतात, ते खरं म्हणजे एकच असतं. कारण सद्गुरूंनी शिष्याचं रूप घेतलेलं असतं, आपल्याच आनंदासाठी निर्माण केलेलं असतं. आपल्यामध्ये जी सगळी शक्ती जागृत झालेली आहे ती सगळी शक्ती आता बाहेर पडते, ती कुणाला तरी द्यायला पाहिजे, कुणाला तरी सांगायला पाहिजे, ही जेव्हा त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते त्यावेळेला तो सद्गुरू आपल्यातनं शिष्याला निर्माण करतो. म्हणजे हे त्याचंच रूप आहे. खरं म्हणजे हे दोन नाहीच आहेत, हे एकच आहे. ह्या पद्धतीने हे सगळं सद्गुरूंचं वर्णन अमृतानुभवामध्ये ज्ञानदेवांनी केलेलं आहे. त्यातला हा पुढचा श्लोक आता आपण बघणार आहोत. जो उघड की न दिसे, हे सगळं सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे. जो उघड की न दिसे, प्रकाश की न प्रकाशे, असत असतेपणेची नसे कव्हणीकडे. म्हणजे ह्याच्यामध्ये असं आहे, खरं तर हा उघडाच आहे. उघडा आहे म्हणजे मोकळा आहे, काही त्याच्यावरती पांघरून नाही, काही नाही. मागच्या वेळेला आपल्याला सांगितलं ना की झिरझिरीत पांघरून घेतलाय, द्वैताचं पांघरून घेतलंय, असं खरं काही नाहीये. खरं तर तो उघडाच आहे. उघडा आहे याचा अर्थ काय की तो स्वच्छ आहे, बघितलं तर आपल्याला सहजपणे पाहण्यासारखं आहे, दिसण्यासारखं आहे, पण तसं तो उघडाच आहे. त्याला कोणी झाकलेलं नाहीच आहे. त्याला कोणी झाकलेलं नाहीये म्हणून तो उघडा आहे. हे जे आहे ना, तो उघडा आहे मग दिसत का नाही? एखादी गोष्ट आपण झाकून ठेवली तर ती आपल्याला दिसणार नाही, पण जी झाकलेली नाही, जी उघडी आहे, ती आपल्याला मग दिसत का नाहीये? तो स्वयंप्रकाशी आहे म्हटलंय, पण प्रकाश तर नाहीये, असं का म्हटलेलं आहे, नाही का? म्हणजे आपण सुद्धा आपलं जर उदाहरण दिलं तर आपण म्हणतो की हा आत्मतत्व जे आमच्या हृदयस्थ आहे ते आत्मतत्व पंचकोशांनी झाकलेलं आहे. 5 पांघरुणं त्याच्यावरती घातलेली आहेत पंचकोशांची. एक 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 कोशाचं निवारण करत गेलं की ते तत्व आपल्याला दिसतं. निवारण करत गेलं म्हणजे काय, ते एक एक पांघरुण त्याच्यावरचं काढत गेलं की आपल्याला ते दिसतं, असं म्हटलं जातं. म्हणजे त्याची अनुभूती येते. हे जसं आहे तसं ह्याच्या बाबतीत खरं तर हा उघडाच आहे. याला कोण कसं झाकणार सांगा बरं? कारण झाकण्यासाठी ज्याला झाकायचंय ती वस्तू लहान असायला पाहिजे. छोटीशी गोष्ट आहे त्याच्यावर थोडं मोठं पांघरुण घातलं की आपोआपच ती झाकली जाते.
पण हा इतका व्यापक आहे, हा एवढा मोठा आहे, हा भूमात भूमा आहे की ह्याच्यापेक्षा कोणी दुसरं मोठं असूच शकत नाही. असा जो इतका मोकळा आहे, मोठा आहे, त्याला झाकायला पांघरुण कुठे आहे? त्याला झाकायला पांघरुणच नाहीये, कारण पांघरुण हे त्याच्यापेक्षा मोठं असावं लागतं. उशीमध्ये म्हणजे आपण नेहमी ते उदाहरण दिलेलं आहे मागे हरिपाठामध्ये, की उशी आणि त्याची खोळ, अभरा. मग आभरा हा थोडा मोठा असावाच लागतो ना, तेव्हा ती उशी आतमध्ये खोचून खोचून भरून ती झाकली जाते, नाही का? म्हणजे व्यापणारा हा मोठा असावा लागतो आणि ज्याला व्यापायचंय तो लहान असावा लागतो. पण इथे हा तर भूमात भूमा आहे, याला कुणी झाकूच शकणार नाही. मग ह्याला जर झाकूच शकणार नाही म्हणजे हा उघडा आहे. अगदी तो मोकळा आहे, उघडा आहे. जो उघड की न दिसे, परंतु तो आम्हाला दिसत नाही. प्रकाश की न प्रकाशे. आता हा स्वतः स्वयंप्रकाशी आहे हो. स्वतः त्याला काही दुसरा परप्रकाशी नाहीये. चंद्र आधीचं जे उदाहरण दिलेलं आहे ते आपण बघितलं की ते परप्रकाशी आहे. सूर्याच्या ह्याने तो प्रकाशित होतो. पण याचं तसंही नाहीये. ह्याला कोणी प्रकाशित करावं लागत नाही. हा स्वयंप्रकाशीच आहे. आता हा जो स्वयंप्रकाशी आहे, मग हा प्रकाशत का नाही? म्हणजे स्वयंप्रकाशी असणारा, आपणच आपल्याला प्रकाशित करणारा जो आहे, तो खरं म्हणजे आम्हाला दिसायला पाहिजे. पण तो आम्हाला दिसत नाही, हेच तर त्याचं मर्म आहे. असतचीपणे असे कवणीकडे. आहे आम्ही म्हणतो ना, तो इथे आहे, तो तिथे आहे, तो चराचरात भरलेला आहे, पण आम्हाला दिसत नाहीये. भरलेला आहे, कळलेला आहे, पण नाही का? वेदांसी कानडा, श्रुतीशी कानडा. म्हणजे कळायला तो अवघड आहे, त्याची अनुभूती घ्यायला अवघड आहे. कानडाऊ विठ्ठलू ते पद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वेद आणि श्रुती सुद्धा जर त्याचं वर्णन करू शकत नाहीत, त्या सुद्धा न इति असं म्हणत राहतात. आणि तरीही देव सगळीकडे आहे, कुठे नाही अशी जागाच नाही, तो सर्वव्यापी आहे, पण तो दिसत नाही. हेच तर त्याचं मर्म आहे. कारण ते असामान्य आणि सामान्य या दोन गोष्टी आपण त्यावेळेला पाहिल्या होत्या. जे सामान्य असतं ते व्यापक असतं परमार्थाच्या दृष्टिकोनातनं, आणि जे विशेष असतं ते संकुचित असतं. त्याबद्दल आपण फुलांचं उदाहरणही मागे दिलं होतं की बरीच फुलं आणली पूजेला आणि त्यातली थोडी घ्यायची आहेत. नाही, मला फक्त पांढरी फुलं हवीत. बरं, मग म्हणजे बाकीची गेली, म्हणजे संकुचित झालं. म्हणजे विशेष जेवढं आपण करायला जातो तेवढं ते संकुचित होत जातं. आता ह्याचप्रमाणे हे खरं म्हणजे व्यापक आहे, आणि जेवढं व्यापक तेवढं ते सूक्ष्म सुद्धा आहे. म्हणजे ते स्वयंप्रकाशी आहे. वस्तू प्रकाशित करायला प्रकाशक लागतो, आणि जी वस्तू प्रकाशित होते त्याला प्रकाश असं म्हणतात. म्हणजे सूर्य आपण उदाहरण घेऊया. सूर्य जो आहे तो प्रकाशक आहे, म्हणजे प्रकाशणारा आहे, उजेड देणारा आहे. त्या उजेडामध्ये आपल्याला बाकीच्या अन्य गोष्टी दिसतात. म्हणजे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रकाश्य आहेत, आणि सूर्य प्रकाशक आहे. आता ह्याच्यात हा सद्गुरु सुद्धा जर आपण बघितलं, थोडं सद्गुरूकडे येऊया. परब्रह्म आणि सद्गुरु यांच्यामध्ये काहीच फरक नाही, हे गृहीत धरून आधी त्यांनी परब्रह्माचं वर्णन केलंय, आणि आता ते आपल्याला सांगतात हा जो सद्गुरु आहे, हे जे परब्रह्म स्वरूप तत्व आहे, हे जे देहधारी सद्गुरु आहेत, हे सगळ्यांना प्रकाशित करत असतात. पण याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. याला कोणी प्रकाशित करू शकत नाही, कारण हाच सगळ्यांना प्रकाश देणारा आहे, तोच सगळ्यांना मोक्षप्रद नेणार आहे, तोच सगळ्यांना मार्ग दाखवणारा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत असं म्हणतात, म्हणून अर्जुना मी नसे, म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवण ठाव असे. सांग बरं, की मी नाही अशी जागा कुठली आहे? तर कुठलीच नाहीये. कारण चराचरात सूक्ष्मात सूक्ष्म, भूमात भूमा सगळीकडे तो व्यापलेला आहे. सर्व चराचर त्याने रीता ठाव या राघवे वीण नाही. मग ते म्हणतात, म्हणून अर्जुना मी नसे, ऐसा कवण ठाव असे, परी प्राणियांचे दैव कैसे, प्राणियांचे दैव कैसे,
जे न देखती माते, 9व्या अध्यायातली 300 ओवी. मग हे जे आहे, ही प्राणी मात्रांची जी जीवांची जी दृष्टी आहे किंवा जीवांचं भाग्यच तसं आहे की मला ते पाहू शकतच नाही. ज्ञानदृष्टीच नाहीये त्यांना. आणि ते हे सगळ्या आवरणामध्ये, कोशामध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे त्यांना ज्ञानदृष्टी नाही, हे नेत्र असूनी आंधळे आहेत. अशा तऱ्हेने त्यांनी म्हटलेलं आहे. आता चंद्र आणि चांदण हे द्वैत असलं तरी त्यांची प्रभा एकच आहे. हे दरवेळची त्यांनी दिलेली उत्तर आहेत. सूर्य आणि त्याची प्रभा एकच आहे. किरण वेगवेगळी दिसायला दिसतात. आम्ही म्हणतो किरण आलीत, आता सूर्य येईल. म्हणजे काही सूर्य वेगळा आणि किरण वेगळी असं नाहीये. पण ते आधी येण्याची सूचना देत असतं. ते तेज बाहेर पडत असतं. पण तेज म्हणजे सुद्धा तोच आहे. हे दोन वेगळे नाहीत. हे जे तेज आम्हाला त्याचं दिसतं, त्या तेजामध्ये आम्हाला हे सगळं विश्व दिसतं, हे चैतन्य दिसतं, पण त्यामध्ये असलेलं तत्व आम्हाला दिसत नाही. कारण परब्रह्म आणि सद्गुरु हे दोघं द्वैताचं पांघरून घेऊन बसलेले असले तरी आतून अद्वैतच आहेत, अद्वयच आहेत. आपण जर घरामध्ये कवडसा आला तर तो कवडसा ज्या वेळेला तो रात्रीच्या वेळेला येतो, तो पांढरट प्रकारचा असतो कवडसा. आता हल्ली तसा काही फारसा प्रश्न येत नाही, पण ही त्यावेळची उपमा आहे. त्यामुळे एखाद्या भोक वरती पत्र्याला आहे, मग त्यातनं येणारा कवडसा त्याला म्हणतात कवडसा. तर तो जो आला तर चंद्राचा आला तर आपल्याला कळतं की हा पांढरट रंगाचा आहे, हा चंद्राचा आलेला आहे आणि तो रात्रीच्या वेळेला येतो. तर त्यामुळे आपण म्हणतो चंद्राचा प्रकाश आला बरं का, तो कवडसा तिथनं आलेला आहे. पण हा कवडसा चंद्राचा आहे असं आम्ही म्हणतो त्यावेळेला घरात बसून आम्हाला चंद्र दिसत नाही, पण तो त्याचा आहे हे आम्ही ओळखतो की नाही. सूर्याचा आला दिवसा तर तेही आम्ही ओळखतो, पिवळट रंगाचा आहे, तेजस्वी आहे, हेही आम्ही ओळखतो. म्हणजे त्या चंद्राबद्दल किंवा त्या सूर्याबद्दल त्याचं अस्तित्व आहे हे आम्हाला त्या कवडशावरनं दिसतं. तसंच सद्गुरु आणि परब्रह्म हे जरी आम्हाला प्रत्यक्ष दिसले नाहीत तरी सुद्धा त्यांच्या कार्यावरनं आम्हाला हे दिसतं. मग यांचं कार्य काय परब्रह्माचं, तर हे सर्व विश्व, हे सर्व विश्व निर्माण त्यांनी जे केलेलं आहे ते त्याचं चांदणं आहे आणि तो चंद्र आहे. तो दिसत नसला म्हणजे तो नाही असं म्हणता येत नाही. सद्गुरु आम्हाला रूपाने दिसतात, नामाने दिसतात. काही वेळेला सद्गुरूंना त्यांचं महानिर्वाण झालेलं असतं, त्यावेळेला ते सद्गुरू आम्हाला शरीर रूपाने शरीर रूपाने दिसत नाहीत, पण ग्रंथ रूपाने दिसतात किंवा नामरूपाने आमच्या लक्षात राहतात. हेही आम्हाला मान्य आहे. पण ते सद्गुरु तत्व आम्हाला दिसत नाही. तो उघडाच आहे, पण तरी आम्हाला ते दिसत नाही. हे जे ते सारखं आपल्याला सांगतायत त्या दृष्टिकोनातनं बघितलं तर त्यांना हेच पटवायचंय, विश्व ब्रह्म ना परहा. म्हणजे ज्ञानदेव म्हणतात हे विश्वरूप चांदणं पडलेलं आहे. आता हे चांदणं पडलेलं आहे, विश्वरूप पडलेलं आहे, ते स्वप्रकाशाचं आहे. त्या प्रकाशाने कडे पाठ न फिरवता आपण त्याच्याकडे डोळे लावले पाहिजेत ना. जर एखादा म्हणजे याची चंद्राची म्हणा, सूर्याची म्हणा तिरीप येते, घरामध्ये ऊन येत आहे आणि मी जर त्याच्याकडे पाठ करून बसले तर मला कसं दिसेल? नाही दिसणार. अजूनही आपण म्हणतो की मी घरामध्ये बसलेली आहे आणि बाहेर सूर्य उगवलेला आहे, दिवस उगवलेला आहे, बाहेर प्रकाश पडलेला आहे, पण मी मात्र दार खिडक्या सगळी बंद करून घेतलेत, अगदी पडदे बिडदे लावून घेतले, तर ते बाहेरचा प्रकाश आतमध्ये कसा येईल? तर तो प्रकाश आपल्यामध्ये येण्यासाठी तो जो स्वयंप्रकाश आहे, जो आम्हाला प्रकाशित करतोय, तो प्रकाश आमच्यामध्ये येण्यासाठी मला माझं कवाड उघडलं पाहिजे. हे जसं आहे तसंच माऊली सांगतात की त्याच्याकडे पाठ न फिरवता आपण डोळे तिथे लावले पाहिजेत. ज्या दिशेकडनं तो प्रकाश येतोय त्या दिशेकडे आपली दृष्टी केंद्रित केली पाहिजे, म्हणजे सद्गुरु निष्ठा ठेवली पाहिजे. ती स्वप्रकाश, तो स्वसंवेद्यता ती जी आहे त्या स्वकडे आपली दृष्टी केंद्रित करायची.
स्व म्हणजे आपण. तसं जर पाहिलं तर इथे सद्गुरूंचं उदाहरण दिलंय, पण स्व म्हणजे आपणच ना. तर स्व म्हणजे आपण आणि संवेद्यता म्हणजे आपल्या अंतःकरणात ज्या वृत्ती प्रवृत्ती सगळ्या निर्माण होत असतात, त्यामुळे आपल्याला सुखदुःखाची जी प्रचिती येते, ती जी प्रचिती आहे ती प्रापंचिक आहे. पण ज्या वेळेला हा आपला आपण स्व बघतो, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. तर हे जे आपला स्व जो आहे, त्या स्वला पाहायचंय, तिथे दृष्टी केंद्रित करायची, म्हणजे अंतःकरणात उसळणाऱ्या वृत्ती प्रवृत्ती हळूहळू निर्वृत्ती होत जातात. आणि मग आपण कसं आहे, आपल्या डोळ्याला तांबडा चष्मा लावला तर तांबडा दिसतो, पिवळा लावला तर पिवळा दिसतो. पण आपल्याला आपल्या स्वकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे आत्ताच्या स्वरूपामध्ये, आत्ता आपण जीवन जगतोय, जीव म्हणून जगतोय, त्यावेळेला आपल्या डोळ्यांना आपण कोणता चष्मा लावला, हे तांबडा वगैरे ही उदाहरणं झाली. पण स्वकडे पाहणारी खरं म्हणजे आपली दृष्टी आहे ना. डोळ्यांनी आपल्याला स्वस्वरूपच दिसायला पाहिजे. ससंवेद्यता जी आहे ती आपण कोणती वापरतोय याच्यावरती स्वची दृष्टी कोणती आहे ते कळतं. कारण स्व म्हणजे मी, स्वसंवेद्यता म्हणजे जी दृष्टी आहे ती कुठे केंद्रित करायची आहे, तर आत्ता माझ्यासारखीची बद्ध मुमुक्षू साधकही थोडाफार प्रमाणामध्ये त्याची जर आपण बघितली, तर ती दृष्टी जी आहे स्वकडे पाहण्याची संवेद्यता जी आहे ती अहम मम या भ्रांतीची आहे. ती अहम मम भ्रांतीची असेल तर होणारा, जसा तांबडा चष्मा लावल्यावर तांबडं दिसतं, त्याप्रमाणे अहम मम या भ्रांतीचा जर चष्मा लावलेला असेल तर दर्शन सुद्धा भ्रांतिमयच होणार आहे. ते चुकीचं आहे. तर ही स्वची दृष्टी जी आहे ती अंतर्मुख व्हायला पाहिजे, ती निरुपाधिक असायला पाहिजे, ती वृत्तीशून्य असायला पाहिजे. वृत्तीशून्य योगेश्वर असं समर्थ वर्णन करतात. तर ते जे आहे ते स्वच्छ चांदणं पडलेलं आहे. ते स्वप्रकाशाचंच असेल. जो उघड की न दिसे, प्रकाशे की न प्रकाशे, असतचीपणे असे न दिसे कवणीकडे. अहो दिसला नाही म्हणून काय झालं? त्याची अनुभूती तर आपल्याला येते. तो उघडाच आहे, तो दिसत नाहीये, पण प्रकाशित करणारा आहे. तो जो आम्हाला प्रकाशित करतोय, तर आमचं संवेद्य जे आहे ते सुद्धा आम्ही निर्लेप केलं तर आम्हाला त्याचं ज्ञान होईल, त्याची अनुभूती येईल. त्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये, त्या वृत्तीशून्य अवस्थेमध्ये आम्हाला जायला पाहिजे. आणि हे जेव्हा आमचं घडेल, म्हणजे अंतर्मुख साधना ज्या वेळेला घडेल, त्यावेळेला विश्व ब्रह्म ना पराहा, हे बाहेर दिसणारं सगळं चराचर जे आहे ते सर्व चराचर जे आहे ते मला परब्रह्म स्वरूपच वाटायला लागेल. दुसरं काही नाहीच आहे. आत्ता मी म्हणते ते त्याचं कार्य आहे, मग हे झाड आहे, हे पाखरं आहेत, अमुक आहे वगैरे. हे आत्ता मला सगळं वेगवेगळं दिसतंय. कारण मी त्याच्या आत डोकावून पाहू शकत नाही. ती स्वसंवेद्यता माझ्यामध्ये नाही. म्हणून हे सगळं त्यांनी मांडण्याचा प्रपंच केलेला आहे. आता जो इही शब्दी पुढचा जो श्लोक आहे 27वा, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, आता जो इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी. मांदी म्हणजे मांदी आळी समुदाय आपण म्हणतो की नाही तसं. तर आता जो इही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी, हा प्रमाणाही वो नेदी कोणाही मा. आता हे जे आहे या सगळ्या याच्यामध्ये तो असा आहे, तो तसा आहे. आता जो ही शब्दी, कोणते कोणते शब्द आम्ही वापरतो त्याच्यासाठी, तो असा आहे, तो तसा आहे, तो असा नाही, तो तसा नाही. नेती नेती किंवा असा आहे, असा आहे, असं अन्वयात्मक, किंवा न इति न इति असं त्याप्रमाणे मांडत असतो. असं आम्ही त्या आत्मतत्वाचं, गुरुतत्वाचं वर्णन करताना भाषेला, वाणीला आम्ही प्राधान्य देत असतो. कारण ही भाषा, शब्दी, इही शब्दी हे सगळे शब्द वापरत असतो. पण काय आहे, आम्ही कितीही त्याचं भाषेने वर्णन केलं तरी त्या वाणीला तिथून माघारीच फिरावं लागतं. कारण हे जे तत्व आहे
ते मन बुद्धी इंद्रिय यांच्या पलीकडचं अतीत असं तत्व आहे. यतो वाचो निवर्तन्ते असं जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे ते तत्व आहे. तो आमच्यात आहे ना, पण आम्हाला कुठे समजतो? कारण आम्ही त्याच्यावर पांघरून घातले, तो पांघरुणात नाहीये, तो उघडाच आहे, पण आम्ही त्याच्यावर पांघरून घातलंय. आणि म्हणून मी नेहमी समजते मी करते. त्यामुळे तो आमच्यात आहे, तो हे सगळं करवून घेतोय, हे आम्हाला कळतच नाहीये. आणि हे सिद्ध करावं लागत नाही खरं म्हणजे. ते आम्ही आधी श्रद्धेने मानावं लागतं. आणि ती श्रद्धेने मानल्यानंतर आमची त्याच्यावरती निष्ठा बसते आणि निष्ठेनंतर स्वसंवेद्य तयार होतं. आणि ती निष्ठा, ते स्वच संवेद्यता जी आहे ती निर्विचार जेव्हा तयार होते तेव्हा त्याची अनुभूती येते. आता मी आहे असं मी म्हणते, हे मी आहे हे काही सिद्ध करावं लागत नाही. जोपर्यंत माझे प्राण चालू आहेत तोपर्यंत तो माझ्यात असल्याची ही खूण आहे ना. नाक दाबून बघा, घाबरायला होईल. म्हणजे आपण गुरफटून जाऊ की अरे बापरे हे काय असं होतंय वगैरे. म्हणजे माझे प्राण जोपर्यंत चालू आहेत तोपर्यंत तो माझ्यात आहे. ही चैतन्य प्राण ही त्याचीच खूण आहे ना. आणि त्याच्या कार्यावरनं त्याचं हे अस्तित्व आपल्याला कळतंय. डॉक्टर सुद्धा बघतात ना, की हात नाकासमोर असं धरून म्हणा किंवा काही, की चालू आहे हा श्वास चालू आहे असं ते तपासूनही बघतात. त्यांना ती स्पंदनं कळतात. म्हणजे ससंवेद्यता आत आहे हे त्यांना कळतं. म्हणून ते म्हणतात हे चैतन्य प्राण अजून चालू आहेत. हे जे चैतन्य प्राण चालू आहे हे महत्वाचं आहे. हे तो माझ्यात आहे हे सिद्ध करत असतो. सद्गुरू असेच आहेत. त्यांना कुठल्याही प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही. ते ते स्वयं सिद्धच आहेत. त्यांना करावं लागत नाही सिद्ध. आम्हाला सिद्ध करावं लागतं. पेन्शन घ्यायची झाली तर आम्हाला ते काय हयातीचा दाखला वगैरे असं काहीतरी म्हणतात. मी जिवंत आहे हे लिहून द्यावं लागतं, की मी जिवंत आहे असं म्हणून मग आम्हाला ती पेन्शन मिळते, काय जी असेल ती. म्हणजे काय म्हणून. पण माझे प्राण चालू आहेत तोपर्यंत तो माझ्यात आहे, हे स्पंदन माझ्यामध्ये आहे, ही माझी खूण आहे. हे चैतन्य प्राण माझ्यामध्ये आहेत. सद्गुरूंचं असंच आहे. त्यांना प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही. हा प्रमाणाही वो नेदी कोणाही मा, कोणत्याच प्रमाणांनी हा सिद्ध करता येत नाही. आता हे अद्भुत आहे. कारण प्रमाणांनी आम्ही कोणाकोणाला सिद्ध करू शकतो? तर प्रमाणांनी ज्याला नाम रूप भाव भावना जड स्थूल असं जे आहे ना ते प्रमाणांनी सिद्ध करता येतं. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नाम आहे, रूप आहे, भाव भावना आहे, जड आहे, स्थूल आहे, असं जे सगळं आहे त्याला सिद्ध करता येतं. पण हा हा नामरूपातीत आहे. हा जडही नाही, हा स्थूलही नाही. ह्याला कसं सिद्ध करायचं? तर हा प्रमाणांच्या बाहेर आहे. हे तत्व सिद्ध करता येत नाही. पण कार्यावरून त्याची अनुभूती येते किंवा त्याची अनुभूती घेऊन ते आहे हे मला मान्य करावं लागतं. म्हणून आपल्याकडे प्रमाणं बरीचशी आहेत. ती सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आपण थोडीशी बघून पुढे जाऊ शकतो. प्रत्यक्ष प्रमाण आहे. जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, की हो, हो, हे आहे ना, हे मी पाहतीये ना. हे प्रत्यक्ष प्रमाण झालं. अनुमान प्रमाण आहे, की काहीतरी आपण आता ढग आलेत म्हणजे पाऊस पडेल किंवा धूर दिसतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी अग्नी प्रज्वलित झालेलं आहे. हे आम्हाला दिसतं. हे आम्ही अनुमान करतो. म्हणून ते अनुमान प्रमाण आहे. उपमान प्रमाण आहे, की कमळासारखे डोळे म्हणजे काय डोळ्यात कमळ बसवलेत असं नाहीये. पण तो आकार, ते नाम, ती कोमलता, ती भावुकता हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आम्ही ती उपमा देतो. ते उपमान प्रमाण सुद्धा आहे. म्हणजे मग ह्या प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण अशी बरीच आहेत. शक्य प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण अशा एक बऱ्याच गोष्टी आहेत. त्या आपण जेवढं खोलात जाऊ तेवढी प्रमाणं आहेत. पण ही सगळी प्रमाणं तुम्ही कोणतंही प्रमाण घ्या यापैकी जे आपल्या
दर्शनांमध्ये सांगितलेली आहेत, जी आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितली, जी वेदांतामध्ये सांगितली, कोणतीही घ्या, पण ती कोणाला लागू पडतात? ज्याला नाम रूप आहे, ज्याला भावभावना आहेत, ज्याला जड स्थूल प्रकार ज्याचा आहे, या सगळ्याला ती लागू पडतात. म्हणजे मायेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ती लागू पडतात. पण हे जे आहे, तत्व जे आहे, ते मात्र असं सिद्ध करता येत नाही. 6ही प्रमाणांचा तो विषयच होऊ शकत नाही. प्रमाण सिद्ध करताना त्याचा विषय व्हावं लागतं आणि मग ते सिद्ध करावं लागतं. आहे पण नाही पण हे दोन्ही दाखवावं लागतं. परब्रह्माची क्षमता आहे, पण ते प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही. आणि आपण तो नाहीपणाने वावरायला गेलं तरी पण सिद्ध करता येत नाही. कारण प्रमेयच त्याच्यातून निर्माण झालेली आहे. ती प्रमेय मांडून त्यालाच कसं सिद्ध करणार? हा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. त्यालाच सिद्ध करता येत नाही. आणि मग ते असं म्हणतात की येथ शब्दाची लिही पुसे. हे प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही वगैरे जे सांगितलं होतं, त्यातला प्रमा प्रमेय हे सगळं आपल्याला माहिती आहे असं आपण गृहीत धरूया. आणि माहिती असेलच, आपण सर्वांनी अभ्यास विविध ग्रंथाचा केलेला आहे. तर प्रमा याचा अर्थ यथार्थ ज्ञान, स्पष्ट ज्ञान. प्रमाण म्हणजे त्या ज्ञानाचं करण म्हणजे इंद्रिय. आता जे ज्ञान करून घ्यायचंय त्याचं इंद्रिय ते प्रमाण, करण. 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन यांनी आपण ते प्रमाण करू शकतो. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञानाचं प्रमाण करणं. आणि मग जे आपण मांडतो त्याला प्रमेय असं म्हणतात. अशा पद्धतीने हे प्रमा, प्रमेय, प्रमाण हे 3 शब्द आहेत. पण एवढं त्याचं अगदी तत्वज्ञान न सांगता आपण एवढंच म्हणू की हे परब्रह्म तत्व किंवा हे सद्गुरु तत्व जे आहे ते प्रमाणांनी सिद्ध होत नाही. जी 6-7 प्रमाण आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेत. पुढच्या श्लोकामध्ये 28व्या ते असं म्हणतात, जेथ शब्दांची लिही पुसे, जेथ शब्दांची लिही पुसे, तेणेशी चावळो बैसे. तेणेशी चावळो बैसे. चावळो म्हणजे बोलणं अशा अर्थाने पण आहे ते. दुजयाचा रागी रुसे एकपणा जो. जेथ शब्दाची लिही पुसे, तेणेशी चावळो बैसे, दुजयासी रागी रुसे एकपणा जो. आता शब्दांची लिही पुसे, कोणताही शब्द त्याच्यासाठी वापरला तरी तो काहीही उपयोगी पडत नाही, कारण तो शब्दातीत आहे. हा शब्द हा आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती या सगळ्यांच्या आड येणारा असा जो आहे तो शब्द आहे. तो प्रतिबंध आहे. शब्दाने त्याचं वर्णनच करता येत नाही. पण शब्द जे आहेत ना ते जीवाला बद्ध करतात. आता मी काय म्हणते ते बघा. शब्द जीवाला बद्ध करतात. शब्दांशिवाय आम्हाला काही कळूच शकणार नाही. आपण जे आत्ता बोलतोय हे सुद्धा शब्द माध्यमच आहे. पण शब्दांशिवाय आम्हाला आमच्या भावभावना एक्सप्रेस करता येत नाहीत. मग प्रेमभावना असो, द्वेष भावना असो, ती शब्दांनी किंवा मनानी किंवा आपल्या देहबुद्धीतून किंवा देहबोलीतून आपल्याला ती सिद्ध करावी लागते. म्हणजे याशिवाय, या शब्दाशिवाय आपण जगूच शकत नाही. त्या शब्दांनीच आम्हाला एकमेकांशी संवाद करता येतो, करता येतो. पण हे सगळं जे काही आमच्या अंतरंगात उतरतं ते शब्दांमुळे उतरत असतं. पण ते तत्व मात्र शब्दातीत आहे. तिथे बोलण्याचा काहीही संबंध नाही. तिथे मौनाचीच भाषा चालते. या 4 वाणी तिथे स्तब्ध होऊन जातात. हळूहळू ते माऊली पुढच्या जो आपला प्रकरण आहे त्या प्रकरणातलं इथे हळूहळू सांगायला सुरुवात करतात. अनुषंगाने सद्गुरूंचं वर्णन करतात. त्यामुळे जिथे शब्दांना प्रवेश नाही
हे वर्णन शब्दांनी करताच येत नाही. चत्वार वाणींच्या पलीकडे असं जे आहे हे वर्णनाचा विषयच होऊ शकत नाही. म्हणजे हे वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे, असं जे आपण म्हणतो ना तसं. आता बघा, अगदी पहिलं जर आपलं बघितलं सामरस्य शिवशक्ती, इथे पती पत्नी जे नातं असतं ते अबोलपणेच व्यक्त होतं की नाही? अनुभव आहे, हा प्रपंचातला अनुभव आहे, मान्य आहे. पण प्रपंचातले अनुभव घेऊनच त्यांनी आपल्याला अमृताचा अनुभव सांगितलेला आहे. कारण प्रपंचाचे अनुभव आपण पहिल्यांदा घेतलेले आहेत. मग पती पत्नींचे काही अनुभव, मी त्यावेळेला जे अनुभवाचं वेगवेगळं अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, त्याच्यात याचाही उच्चार केला होता पहिल्याच ह्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यात पती पत्नींचं जे नातं आहे तिथे काही गोष्टी अबोलपणाने व्यक्त होत असतात. त्याच्यासाठी शब्दांची भाषा वापरावीच लागत नाही. तशीच कारण तिथे सामरस्य आलेलं असतं, एकपणा आलेला असतो. आणि हा जेव्हा येतो तेव्हा मौनाचीच भाषा चालते. तेणे चावळो बैसे, असं जे म्हटलंय ना, तिथे बोलून काही उपयोगच नसतो, काही उपयोग नाही. ती मौनाचीच भाषा असते आणि तीच मौनाची भाषा आपल्याला परब्रह्म परमेश्वराशी जाताना त्याच्यापर्यंत पोहोचताना शब्द लागतील, पण त्यानंतर त्याच्याशी एकरूप होताना, त्याची अनुभूती घेताना मौनाचीच भाषा वापरावी लागते. आणि ही मौनाची भाषा, त्याच्यावरनं आठवलं योग वासिष्ठ मध्ये रामायणामध्ये किंवा रामायणामध्ये म्हणूया आपण, कारण तो त्यातला काही भाग उपदेश जो केलेला आहे त्याच्यामध्ये, त्यावेळेला वशिष्ठ ऋषींना श्रीराम सारखं विचारत राहतात. ते त्यांच्याकडे शिकत असतात ना, त्यामुळे ते त्यांना विचारतात, ब्रह्म कसं आहे नक्की सांगा ना मला. जे खरं म्हणजे मुळातच परब्रह्म स्वरूप होते, पण आमच्यासाठी त्यांनी अवतार घेतलेला होता, शरीर धारण केलं होतं. असे जे श्रीराम आहेत, त्या श्रीरामांनी त्यांच्याच गुरूंना, म्हणजे बघा गुरुचं स्थान कसं आहे, त्यांच्याच गुरूंना, वशिष्ठांना, कुलगुरू आहेत त्यांचे ते, त्यांना विचारलं की ब्रह्म कसं आहे. ते शांत बसून राहिले, काहीही बोलले नाही. थोड्या वेळाने पुन्हा श्रीरामाने विचारलं, पुन्हा काही उत्तर मिळालं नाही. असं म्हणता म्हणता वशिष्ठ शेवटी त्यांना म्हणाले, अरे शांत राहणं हेच मौन आहे आणि मौन हेच परब्रह्म आहे. कारण मौनात राहिल्याशिवाय, ते मौनाची भाषा कळल्याशिवाय आपल्याला परब्रह्माची भाषाच समजत नाही. आणि ती भाषा कळत नाही तोपर्यंत त्याच्याशी मौनामध्ये संवाद साधता येत नाही. म्हणून मौन किंवा मौनाची भाषा हीच त्याची अनुभूती घेण्याची भाषा आहे. म्हणून जेथ शब्दांची लिही पुसे, त्या शब्दांचा काहीही उपयोग होत नाही. आणि तसं दुजयाच्या रागी रुसे, एकपणा जो, हे आणखीन एक छान उदाहरण त्यांनी दिलेलं आहे माऊलींनी. खूप खोलात गेलेले आहेत, आपल्याला जरा कळताना थोडं अवघड होत असेल, मलाही सांगताना थोडं अवघड होत असेल, पण इथे जे ते म्हणतायत ना, ते बरोबर आपण काही काही शब्द वापरतो, पण ते वापरताना सुद्धा ते काही वेळेला किती चुकीचे असतात असं माऊलीच बोलू शकते. म्हणून जे मी म्हटलं की अद्वैत तत्वज्ञानच त्यांनी सांगितलंय, पण तरी त्यांनी आपला ठसा वेगळा उमटवलेला आहे. त्यांनी कुठेही कुणाचाही दुराग्रह केलेला नाही, कुणालाही त्यांनी अपमानित केलेलं नाही, कोणाचंही ज्ञान त्यांनी अमान्य केलेलं नाही, पण तरीही स्वतःचा ज्ञानाने, ज्ञानदेव तो ज्ञानाचाच देव आहे, त्यामुळे त्यांनी ते आपलं ज्ञान वेगळा ठसा उमटवलेला आहे. तो इथे आपल्याला लक्षात येतो. दुजयाच्या रागी रुसे एकपणा जो, एक म्हटलेलं आहे, एक. आता एक जेव्हा मी म्हणते माझा पहिला नंबर आला, मी एक आले फर्स्ट, म्हणजे याचा आतमध्ये जो दडून बसलेला या एकच्या मागे काय दडलंय, की बाबा एक पेक्षा जास्त विद्यार्थी होते, मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील, त्याच्याशी काही मॅटर नाही,
पण एक माझा पहिला नंबर आला, मी फर्स्ट आले, याचा अर्थच त्याच्याबरोबर त्याच्या मागे 2, 3, 4 कोणीतरी आहेत. हा सापेक्षतेने त्याच्यामध्ये 2 हा अध्यारूत शब्द आहे, आहे की नाही? मी एकटीच आहे माझा पहिला नंबर आला ह्या म्हणण्याला काही अर्थ आहे का? काहीच नाही. याचं एक आणखीन गमतीशीर उदाहरण देते, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण असं म्हणजे असं म्हणत नाही ना, बायको एक आपली असते, तेव्हा ही माझी एक बायको आहे. असं म्हणत नाही ना, ही माझी बायको आहे म्हणतो. ही माझी एक पत्नी आहे, असं किंवा बायको आहे, असं आपण म्हटलं, की दुसऱ्याच्या मनात येतं म्हणजे दुसरी आहे की काय कुठे? हा एक गमतीचा भाग म्हणून. आपण ही माझी एक बायको आहे असं म्हणत नाही. ही माझी बायको आहे. म्हणजे ती एकच आहे, दुसरी नाहीये. हे आपोआपच होतं त्याच्यामधनं. एकम एव अद्वितीय. अहो ते एकच आहे, दुसरं कोणी नाहीये, असं आम्ही म्हणताना म्हणतो. पण या परब्रह्माला त्याचाही राग येतो. दुजयाचा रागी रुसे एकपणा जो. ह्याला एक असून सुद्धा एक म्हणणं हा अपमान आहे. जसं पत्नीची ओळख करून देताना ही माझी एक पत्नी आहे असं जर तिला म्हटलं तर तिलाही वाटेल मी एक आहे म्हणजे मग दुसरं कोणी आहे की काय? हा जसा भाव एक गमतीचा भाग म्हणून सांगते, असं काही नसतं. पण तरी सुद्धा तसं एक म्हटलं की 2 ही सापेक्षता आली. ती सापेक्षता सुद्धा सद्गुरू आणि परब्रह्माला आवडत नाही. असं म्हणून म्हणजे खरं म्हणजे हे जे उदाहरण आहे, एक पत्नी आहे. हे जे उदाहरण आहे ना, हे उदाहरण चैतन्य महाराज खूप रंगवून सांगतात. आपण आता तेवढं रंगवून न सांगता फक्त त्यातला मतितार्थ लक्षात घेतला. एवढंच. दुजयाच्या रागी रुसे एकपणा. हे एकच तत्व आहे. ते अद्वैतच आहे. ते मौनानेच सांगता येतं. म्हणून याला एक म्हटलेलं सुद्धा चालत नाही. कारण तो एकम आम्ही म्हणताना म्हणतो एकम एव अद्वितीय आहे. म्हणजे दुजेपणाचा भाव आम्ही तिथे आणतो. पण त्याच्यात दुजेपणाचा भावच नाहीये. असं त्यांनी सांगितलंय. म्हणून दुजयाच्या रागी रुसे. मग त्याला 2 हा जरा असा अध्यारूत शब्द जरी आला तरी त्याला आवडत नाही. तो एकच आहे. असंच आम्हाला म्हणावं लागतं. पण एक म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये दुसरा लपून बसलेला असतो. त्यामुळे त्याला तसंही म्हणता येत नाही. हे एक वेगळं त्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे तोच आहे असंच म्हणावं लागेल आपल्याला. त्या हे आपलं त्यांनी सहज म्हणून सद्गुरूंविषयी वर्णन करताना त्यांनी सांगितलंय, कारण आम्ही वर्णन करताना इतक्या उपमा देतो, तो सागरासारखा अथांग आहे, तो अमक्यासारखा तमका आहे. सद्गुरूचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये एक काही प्रकरण सोडता त्यांनी जे सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे त्यामुळे द्वैतच आहे ना. पण द्वैताशिवाय अद्वैताचं वर्णन आम्हाला करता येत नाही. त्याच्यासाठी आम्हाला शब्द लागतात. पण त्या शब्दाची भाषा जोपर्यंत आम्ही वापरतो तोपर्यंत आम्हाला त्याच्याशी एकरूप होता येत नाही आणि ती मौनाचीच भाषा लागते. म्हणून तो एकच आहे हे म्हणणं सुद्धा त्यात दुसरा कोणी नाही हे अध्यारूत त्याच्या मागे येत असल्यामुळे हेही आपल्याला म्हणता येत नाही. त्याच्याशी समरस होऊन त्याच्यातच विसर्जन केल्यानंतर मौनाच्या भाषेने त्याची अनुभूती घेता येते. हे त्यांनी पटवून देण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. आत्ताच आपण खरं म्हणजे हा 29वा जो श्लोक आहे तो श्लोक जर बघितलं तर हे प्रमाणांबद्दलच त्यांनी सांगितलेलं आहे, जे आपण आधी ऑलरेडी बघितलेलं आहे. प्रमाणांची परिसरे ते प्रमेयची आविष्कारे नवल मेचू ये धरे नाहीपणाची. 27व्या ओवीमध्ये प्रमाण प्रमा हे सगळं आपण गुरु असेच अद्भुत आहेत. या सद्गुरूंना सुद्धा कोणतंही प्रमाण लागू पडत नाही. हे जे मगाशी सांगितली ती प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण वगैरे वगैरे. त्यांना तसं सिद्ध करता येत नाही. ते आहेत पण ते नाहीत पण. हे जे सगळं वर्णन केलेलं आहे ना, ते देहधारी सद्गुरूंचं नाही. ते तत्व स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तत्व जे आहे ते आम्हाला सिद्ध करता येत नाही, कारण त्या तत्वामध्येच प्रमेयांचं बीज ठेवलेलं आहे.
आणि ते तत्वच ते आहे, त्यामुळे त्याला वर्णन करावं लागत नाही आणि त्याचं वर्णन करता येत नाही. इंद्रिय गोचर वस्तूंचंच फक्त आपल्याला प्रमेयाने सिद्ध करून ज्ञान मिळवता येतं, पण ते ज्ञान शाब्दिक ज्ञान असतं, अनुभूतीचं नसतं. ही जी 5 ज्ञानेंद्रिय आणि मन सांगितलेले आहेत ना, ते विषय कळण्याकरता ती साधनं आहेत. त्यामुळे तोंडाने बोलायचे, हे शब्द बोलायचे, हे सुद्धा साधनच आहे. कारण शब्द स्पर्श रूप रस गंध याच्याच माध्यमातनं, या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातनच आम्ही ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि म्हणून शब्दाची गरज नाहीये का? शब्दांची गरज आहे. त्या शब्दांची गरज कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आम्हाला शब्द रूपाने ते कळत नाही तोपर्यंत. पण एकदा का त्याच्या शब्द रूपाने कळलं, म्हणजे शाब्दिक स्वरूपात कळलं, की हळूहळू अंतर्मुख साधना सुरू होते, ज्या वेळेला चत्वार वाणींचं निर्वाण होतं. चारी वाणी मुरून जातात, त्यानंतरची अंतर्मुख साधना आहे. आणि आपण अगदी लगेच म्हणायला लागतो, मी ध्यान लावायला सुरुवात केली, आता माझी अंतर्मुख साधना सुरू झाली. असं नसतं. इतक्या खोल्यात त्यांनी आपल्याला इतके क्षुल्लक अभिमान असतात, की माझं इतकं फर्स्ट क्लास ध्यान लागतं, हे आम्ही सांगतो, याचाच अर्थ मी ध्यानामध्ये नसते. हे ध्यान लागणं आणि ते लागलेलं कळणं म्हणजेच ध्यान न लागणं, असं जर विधान केलं तर ते काहीतरी कन्फ्युजिंगही आपल्याला वाटतं. पण जेव्हा ध्यान लागतं त्यावेळेला माझा मी राहतच नाही. आणि ते जे आहे ते 4 वाणींचं निर्वाण होतं. निर्वाण हा शब्द त्यांनी पुढे वापरलेला आहे, म्हणजे त्या पूर्ण नाहीशा होतात. तेव्हा तो चत्वार वाणींच्या पलीकडे असलेला, परापश्यंती मध्यमा वैखरीच्या पलीकडे असलेला परेहून परता, त्याची अनुभूती त्याच्याशी एकरूप झाल्यावरच येते. त्यावेळेला तिथे मी ध्यान करतेय ही भावनाच राहत नाही. हा जो भाग आहे तो त्यांना इथे सद्गुरु स्तवनातनं आपल्याला दाखवून द्यायचंय, सांगायचंय. कारण पुढे वाचा ऋण उत्तीर्ण, वाचेचं ऋण त्यांनी व्यक्त केलेलं आहे, पण ते ऋण मान्य करून ते त्याच्याही पलीकडे गेलेले आहेत. ही जी त्यांची खोल जाण्याची वृत्ती आहे ना, ती अमृतानुभवामध्ये. एकदा अमृतानुभव समजला की तुम्ही कोणत्याही ग्रंथावरती आपण त्या दृष्टिकोनातनं बोलू शकतो म्हणजे शाब्दिक ज्ञान. त्याच्यात काही ते खरं ज्ञान नव्हे. त्यामुळे तेही आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वर माऊली काय सांगतायत, की ही नुसतीच वायफाय बडबड आहे. शब्द म्हणजे पोकळ वारा, इकडून तिकडे फक्त वारा, झालं, बाहेर पडले गेले. अनुभूती काय आली? शून्य. कारण त्या शब्दामध्येच तू गुरफटून पडले, त्या शब्दामध्येच तू बद्ध झालेली आहे, त्या शब्दामध्येच तू अडकून लोक जे वाढवतायत तुझं स्तोम, ते तू मानून त्या अहंकारामध्येच तू गुंतलेली आहे. अहंकार पहिल्यांदा टाकून दे. हे सगळं सांगण्यासाठी हे अमृताचा अनुभव त्यांनी इतका डिटेलमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. मग हे जे सद्गुरु तत्व आहे ते प्रमाणांनी करता येत नाही. ह्याच्यामध्ये स्वरूपानंद त्यांनी अभंग अमृतानुभव असं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात, नाना प्रमाणांची मांडणी करून घेती आकळोन प्रमेयाने. आकळून घ्यायला, समजायला, आपल्याला शब्दरूपाने समजायला ते ठीक आहे. नाना प्रमाणांची मांडणी करून घेती आकळोन प्रमेयाने, परी प्रमाणे ती होती अप्रमाण. त्या प्रमाणांचा काहीच उपयोग होत नाही. ती प्रमाणे होती अप्रमाण, जयाचे दर्शन घेऊ जाता. देव दर्शन ज्या वेळेला घेतलं जातं, आपण जे घेतो ते देवळातलं नव्हे. अंतर्मुख साधना केल्यानंतर परावाणीपर्यंत आपण येतो. त्या परावाणीमध्ये जी शुद्ध स्पंदन निर्माण होतात, त्या परावाणीमध्ये आपल्याला देवाचं, देव म्हणजे आत्मतत्वाचं दर्शन होतं. पण त्याच्याशी एकरूपता आली म्हणजे पुढची स्टेज, जे आपण म्हणतो की शून्य पलीकडे जायचंय, ती जी अवस्था आहे, ते पलीकडे गेल्यानंतर होतं ते आत्मज्ञान असतं. ते वेगळं आहे, ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय नवल मेचू, मेचू म्हणजे आवड.
त्यामुळे नवल मेचू आवड ये धुरे नाहीपणाची. श्री गुरूंचं तात्विक स्वरूप आम्हाला दाखवता येत नाही. हा नाहीपणा जो आहे ना, आम्हाला दाखवता येत नाही, आम्हाला वर्णन करता येत नाही, आम्ही त्याचं वर्णन करूच शकत नाही, न येती न येती न येती याप्रमाणे. हे जे आहे ना, हे अभावाचा निष्कर्ष आहे. अभाव. कारण आम्ही म्हणतो ना, ते असं नाही, ते तसं नाही, म्हणजे त्यातला अभाव आम्ही दाखवतोय. हा अभावाचा निष्कर्ष आहे, शून्याचा निष्कर्षू. आता इथे एवढं मोठं नवल आहे, त्या माऊलींच्या शब्दात सांगायचं, मोठं आश्चर्य आहे. काय आश्चर्य आहे? अभाव आहे, ते नाहीच आहे. अभाव म्हणजे नसणं. तिथे ती शून्य, काहीच नाहीये ते. मी म्हणते त्याच्यात ते शब्द रूपाने आहे का? नाही, शब्दातीत आहे. म्हणजे शब्द नाही. मग मौन आहे का? नाही, मौन पण नाही, त्याच्याही पलीकडचं आहे. पण शब्द आणि मौन हे पुन्हा विरुद्धार्थी सापेक्षतेने आलेले शब्द आहेत. म्हणजे अभावाचं प्रकाशन करणारा कोण आहे? आता पुन्हा आपण स्वसंवेद्याशी आलो, नाही का? की अभाव आहे, अभाव आहे, हे जे आम्ही सांगतोय, न इति न इति न इति सांगतोय, त्याचा अभावाचा निष्कर्ष आम्ही काढला, व्यतिरेकाने काढला, की तसं नाहीच आहे, ते असं नाहीच आहे. हे जे अभाव आम्हाला समजला, हा अभाव कसा समजला? तो अभाव सुद्धा त्यांनी प्रकाशित केला म्हणून समजला. कारण तो स्वप्रकाशी आहे, स्वसंवेद्य आहे. आणि हे अभावाचं प्रकाशन करणं ही सद्गुरूंची आवड आहे. ते आपल्याला अभाव दाखवतात. आपण आपल्यावरनं उदाहरण घेऊया. आपल्याला सांगतात 82 तत्वांचा निराश करा, की काय ह्याच्याप्रमाणे सांख्यांप्रमाणे काय 25 तत्वांचा निराश करा, हे आपल्याला सांगतात. अगदी एकच वाक्य आहे खरं म्हणजे, 25 तत्वांचा निराश करा, त्याचं ज्ञान होईल, संपला विषय. पण निराश करा म्हणजे ते अभावात्मक आहेत हे सिद्ध करा. पण ते अभावात्मक आहेत, अभावात्मक आहे, मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, मी म्हणजे बुद्धी नाही म्हणणं सोपं आहे हो. पण मी म्हणजे ते नाही, हा अभाव सद्गुरु कृपेने ते प्रकाशित करतात. कारण ते आम्ही संवेद्य आहोत. पण आम्ही संवेद्य जरी असलो तरी संवेद्य जे आमच्यामध्ये आहे ते भ्रांती रूप आहे. ती भ्रांती ते बाजूला काढतात आणि सत्याचं स्वरूप आम्हाला दाखवून देतात. हे ते स्वसंवेद्य आम्हाला करतात, कारण ते स्वतः स्वसंवेद्य आहेत. आणि ते जे प्रकाशन करतात अभावाचं, त्यामुळे आम्हाला हळूहळू निराश करणं सोपं जातं. आणि हा निराश होतो त्याच वेळेला, निराश म्हणजे काय हेही आपलं हरिपाठात झालंय. आणि हे आपण खूप छान केलं, की आधी हरिपाठ घेतला आणि मग आपण अमृतानुभव घेतला. म्हणजे काही काही जी कल्पना असतात त्या आपल्या स्पष्ट तिथे झालेल्या असतात. त्यामुळे हे अभावाचं प्रकाशन करणं हे सद्गुरूंचं महत्व आहे. जे आहे, जे दिसतंय त्याचं प्रकाशन करण्याचं काही कारण नाही, पण जे नाही आहे त्याचं प्रकाशन करणं. त्या आत्मा सुद्धा आम्हाला दिसत नाही, जाणवत नाही. आम्ही म्हणतो मी, पण ते आत्मतत्व आम्हाला कुठे जाणवतंय? पण ते आत्मतत्वाचं आत्मदर्शन करणं, त्या अभावाचं दर्शन करणं, हे अभावाचं प्रकाशन करणं, हे पण सद्गुरूच करतात. आणि म्हणून ते सद्गुरु तत्व आम्हाला सिद्ध करता येत नाही, कारण ते तत्व आम्हाला लक्षात येत नाही, ती भावना. पण ते तत्व दिसत नाही, ऐकू येत नाही, आम्हाला स्पष्ट करता येत नाही, म्हणून ते नाहीच आहे असं म्हणून चालेल का? तर तसं चालणार नाही. ते म्हणणंच चुकीचं आहे. ते आहेच, असतची असे, हीच बाजू आम्हाला ठेवावी लागेल. कारण त्याशिवाय आमची श्रद्धा बसणार नाही. श्रद्धेचं रूपांतर निष्ठेत होणार नाही. निष्ठेचं रूपांतर नंतर अंतर्मुख होण्यात होणार नाही. आणि अंतर्मुख झाल्याशिवाय सद्गुरु कृपा होणार नाही. 4 वाणींचं निरसन झाल्याशिवाय आम्हाला सद्गुरु कृपा होणार नाही. आणि सद्गुरु कृपा झाली नाही तर आत्मनिवेदन नाही, आत्मनिवेदन नाही तर आत्मज्ञान नाही. अशी ही सगळी साखळी त्यांनी मांडलेली आहे. पुढे ते असं म्हणतात, काही बाही अळूमाळू. हे अळूमाळू वगैरे हे त्यांचे टिपिकल शब्द आहेत ज्ञानेश्वर माऊलींचे 30व्या ओवी मधले.
ज्ञानेश्वरीत तर आपल्याला असं खूपच पाहायला मिळतं, कारण त्यांची ती वाणीच इतकी मृदू आहे. कारण बघा ना, आपण तो अत्यंत प्रेमळ, म्हणजे काय म्हणायचं, प्रेम करणारा आहे असे जड शब्द वापरलं तर नाही. तो प्रेमळ आहे, प्रेमाळू आहे, लाजाळू आहे. हे शब्द ना ळू लावला की त्याच्यातलं मृदुत्व आणखीन वाढतं. काही बाही अळूमाळू, देखे येथे एखादे वेळू, तरी देखे तेही विटाळू ज्या गावी. आता हे पण त्यांनी फार सुंदर सांगितलंय. एखादी वेळ ना काही बाही आळूमाळू, आळूमाळू म्हणजे उगीच. काही वेळेला ना उगीच वाटतं की मी पाहिलंय बरं का भगवंताला, मी दर्शन घेतलंय बरं का त्याचं, मला साईबाबा दिसलेत बरं का, मला अमके समर्थ दिसलेत बरं का. म्हणजे ज्याचा जो देव असेल त्याप्रमाणे तो म्हणतो मला दिसलंय बरं का, मला दत्ताचं दर्शन झालंय बरं का. हे तो सांगतो काही बाही आळूमाळू. खरं म्हणजे जर असेल तर आता बघा ना, मी समर्थांना पाहिलंय किंवा मला त्यांचं दर्शन झालंय, त्रिपुटी आली ना हो, मला दर्शन झालंय, ह्याच्यात त्रिपुटी आली. म्हणजे हे त्रिपुटी जिथे होते तिथे दर्शन होणं शक्यच नाही. काही बाही आळूमाळू, उगीच एखाद्या वेळी आपल्याला वाटतं की मला दर्शन झालं, मला दर्शन झालं, मला देव समजला, असं माझ्या मनात काही बाही जरी आलं तर त्या वेळेला सद्गुरु मला ठिकाणावर आणतो, आपलं डोकं ठिकाणावर आणतो. आपल्या शब्दात सांगायचं झालं तर मला देव कळला, मला साक्षात्कार झाला, मला अमकं समजलं, मला आत्मज्ञान झालं, हे जेव्हा कोणी एखादा सांगायला लागतो काही बाही अळूमाळू, हे असं जो काही सांगायला लागला, देखे तरी तेही विटाळू, हे सद्गुरूंना अजिबात आवडत नाही. तो जेव्हा असं सांगायला लागतो तेव्हा सद्गुरू थापटतात. नामयाची गोष्ट माहिती आहे आपल्या सगळ्यांना, अरे कच्चं आहे मडकं अजून ह्याचं, असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मला देव कळला, मला साक्षात्कार झाला असं जर कोणी सांगायला लागलं की ओळखायचं याला काहीही कळलेलं नाही, याला अजिबात साक्षात्कार झाला नाही. तरी देखे तेही विटाळू ज्या गावी, मला देवाचा साक्षात्कार झाला, मला ज्ञान झालं, ही भाषा तो द्वैताची करतोय, याचाच अर्थ तो एकरूप झालेला नाही. मला ब्रह्मज्ञान झालं असं म्हणणारे कधीही ब्रह्मज्ञानी नसतात, हे आपण मागे पाहिलेलं आहे. जसं याज्ञवल्क्य आठवायचे म्हणजे आपल्या लक्षात येतं, त्यांची कथा आठवली की आपल्या लक्षात येतं की जनक राजांनी म्हटलेलं होतं की ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय त्यांनी सगळ्यांनी हे इथे सुवर्ण रत्न जडितम अशा ज्या गायी ठेवलेल्या आहेत त्या घेऊन जाव्या. मला ब्रह्मज्ञान झालंय, मी गाय घेऊन जातो म्हटलं कीच तो ब्रह्मज्ञानी नाही, हे पक्क. आता जे खरंच ब्रह्मज्ञानी होते याज्ञवल्क्य, त्यांनी काहीच विचार केला नाही. ते तिथनं उठले आणि त्या अगदी सुवर्णरत्न मंडित अशा ज्या गायी होत्या त्या घेऊन ते जायला लागले. एका शब्दाने ते काही बोलले नाही, मौनात. त्यामुळे ते काहीच बोलले नाही आणि गायी घेऊन मात्र जायला लागले. ते घेऊन जायला लागल्यावर, अहो तुम्हाला ज्ञान झालंय का, ह्या गायी त्यांच्यासाठी आहेत, ज्यांना आत्मज्ञान झालंय त्यांनी हे कबूल केलं की मला आत्मज्ञान झालंय आणि सांगितलं की मी ब्रह्मज्ञानी आहे, की मग आम्ही या गायी देणार आहोत, तुम्ही कशा काय घेऊन चाललाय, तुम्हाला आत्मज्ञान झालंय का. त्यांच्या तोंडून एकदाही मला आत्मज्ञान झालंय हे आलं नाही. ते ब्रह्मज्ञानीच होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. त्यांनी असं सांगितलं, जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांना माझा नमस्कार आहे, पण मला आत्ता गुरुकुलासाठी यांची आवश्यकता आहे म्हणून मी यांना घेऊन जातोय. अर्थात तसं त्यांना ते घेऊन नेऊन दिलं नाहीये, त्यांना अनेक प्रश्न विचारलेले आहेत आणि कारण ते ब्रह्मविद लोकांसाठी त्या गायी होत्या, अनेक प्रश्न विचारलेले आहेत, पण त्यांनी त्याची यथायोग्य उत्तर दिली. पण ती उत्तर देताना सुद्धा ते जर आपण तो सगळं प्रकरण वाचलं तर आपल्या लक्षात येईल, ते उत्तर देताना सुद्धा त्यांनी इतकी तोलून मापून दिलेली आहेत. शब्दज्ञान घेतलेलं आहे, शब्दाचं सहाय्य घेतलेलं आहे, त्याशिवाय त्यांना उत्तरच देता आले नसते. पण म्हणून मला शब्द ज्ञान आहे इथपर्यंतच त्यांनी ठेवलं, मला आत्मज्ञान आहे असं ते कधीच म्हटले नाही. म्हणून असं म्हटलं जातं ते ब्रह्मविद आहेत, याबद्दल कोणालाच शंका राहिली नाही. पण त्यांनी मी ब्रह्मज्ञानी आहे हे कधीच तोंडून सांगितलं नाही, म्हणून मला ब्रह्मज्ञान झालंय असं म्हटलं
की द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी येते, काही बाही अळूमाळू. आम्हालाही असं वाटतं ना, मागे मी हरिपाठात उदाहरण दिलं होतं की देवाच्या पूजेला बसल्यावरती आपण म्हणे काहीतरी अंतर्मुख झाल्यानंतर असे काहीतरी सुवास येतात, अंक येतं, मग आपल्याला ते असं छान वाटायला लागतं. हे कुठेतरी आपल्याला भास व्हायला लागतात. आणि मला एकदा असा सुवास यायला लागला, अरे वा काय सुंदर सुवास येतोय. मला वाटलं मला ज्ञान झालंच, असं काहीतरी वाटायला लागलं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या खाली राहतात, त्यांचंही देवघर तिथेच आहे, आणि त्यांनी छान सुवासिक उदबत्ती लावली होती आणि त्याचाच वास वरती येत होता. काही बाही अळूमाळू देखे एखादे वेळू, तरी देखे तेही विटाळू जाग्यावी. मग इथे जे दर्शन झालं असं म्हणतो, तेच खरं म्हणजे चुकीचं आहे. हा शब्दांचा विटाळ ज्ञानी व्यक्तीला कधीही होत नाही, असं त्यांनी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हळूहळू ते आपल्याला अंतर्मुख साधनेकडे नेत आहेत. सद्गुरु तत्वही एकीकडे सांगतायत, एकीकडे वाचोत्तीर्ण कसं व्हायचं याचा रेफरन्स आपल्याला लावून देत आहेत, आणि या 4 वाणींचा निराश करून आपल्याला पुन्हा पहिल्या ठिकाणी कसं यायचं आहे, त्या परेहून परत्यापर्यंत कसं जायचंय, आणि मग तो अमृताचा अनुभव कसा घ्यायचाय, हे आपल्याला ते ओळी ओळीने सांगतायत. त्यामुळे त्यांनी हे सद्गुरूंचं वर्णन करताना आता वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. ते वर्णन पुढच्या वेळेला आपण पुढे बघू. तोपर्यंत इथेच थांबू. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.